नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। सुरुवातीची अत्यंत एक महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोगाच्या निकालावर जितेंद्र आव्हाडांचे 4 आक्षेप आहेत। निवडणूक आयोग खोटं बोलतंय किंवा ते विसरभोळे तरी आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। अजितदादा गट म्हणतो 2019 पासून पक्षात मतभेद आहेत, मग पदं कशी उपभोगली असा सवाल देखील अजित पवार गटाला जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। अजित पवार गटाच्या 30 जूनच्या बैठकीचा संदर्भ लपवला जातोय असे आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले। इलेक्शन कमिशनला आम्ही पर्याय दिला की राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यात कोणाचा सहभाग होता, लाईफ अँड ब्लड कोण होतं, त्याचं सरळ उत्तर मिळतं शरद पवार। आता त्यांनी जजमेंट देताना सांगितलं की आम्ही यांच्याकडे पर्याय मागितले पण यांनी पर्याय दिलेच नाहीत। आमच्याकडे पत्र आहे, आम्ही पर्याय दिल्याचे, आमच्या वकिलांच्या सहीनी पत्र दिले। म्हणजे इलेक्शन कमिशन एकतर खोटं तरी बोलतंय किंवा इलेक्शन कमिशन विसरभोळ आहे। इलेक्शन कमिशनच्या लक्षात आलंय जर 30 तारखेचं पण पत्र जर ग्राह्य मानलं तर 2 तारखेचे आणि हे सगळे घोटाळे होऊन हे अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते। म्हणजे 30 तारखेला जर सही केलेली असली तरी त्यांची अँटी पार्टी ऍक्टिव्हिटी होते आणि त्याच्यातनं सुटण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशनने 2019चा मार्ग पकडला आहे। त्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला काहीही अर्थ उरलेला नाही। आता हे कोर्टात जाईल बिल पण महाराष्ट्र जनतेसाठी सांगतो की इलेक्शन कमिशन ही कठपुतली आहे।